गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण मागच्या काही तासिकांपासून वस्त्ररंगाई या संदर्भामध्ये बोलत आहोत. तर पूर्वीच्या तासिकांमधनं आपण रंग म्हणजे काय, रंगाचे वर्गीकरण, मग ज्याच्यामध्ये नैसर्गिक रंग आणि सिंथेटिक रंग याबद्दलची एकंदर माहिती आपण मागच्या काही तासिकांमध्ये घेतलेली आहे. यानंतर आपल्याला आता ॲक्च्युअल वस्त्राची रंगाई कशी करावी लागते किंवा वस्त्र रंगवण्याच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या तंतूच्या आणि कोणत्या कोणत्या रंगाच्या अनुषंगाने वापरल्या जातात. आता रंगाच्या अनुषंगाने म्हणजे काय, तर तो रंग जो आहे तो म्हणजे नैसर्गिक रंग आहे किंवा मग कृत्रिम रंग आहे. तर हा रंगाचा प्रकार कोणता आहे त्याच्यानुसार वस्त्रतंतूची निवड केली जाते आणि त्याच्यानुसार वस्त्र रंगवण्याच्या पद्धती निवडल्या जातात. रंग जो आहे तो त्याच्यापासून तंतू पण रंगवला जातो, धागा पण रंगवला जातो आणि कापड पण रंगवलं जातं. परंतु मग प्रत्येक पद्धत जी आहे त्या पद्धतीच्या अनुषंगाने, म्हणजे काही पद्धतीमध्ये फक्त वस्त्रतंतूंनाच रंगवता येते, तर काही पद्धतीमध्ये कपड्याला रंगवता येते. तर अशा ह्या पद्धती आणि रंगानुसार त्याची निवड या संदर्भातली माहिती आपण आत्ताच्या या तासिकेमध्ये घेणार आहोत. तर आपल्या आजच्या या तासिकेचा मुद्दा जो आहे तो आहे वस्त्र रंगाई आणि वस्त्र छपाई, म्हणजे डाईंग आणि प्रिंटिंग. तर याच्यामध्ये सुरुवातीचा जो पार्ट आहे तो म्हणजे डाईंगचा. तर आपण सुरुवातीला डाईंगबद्दल या ठिकाणी बोलणार आहोत. वस्त्र रंगाई आणि वस्त्र छपाई या प्रक्रिया ज्या आहेत त्या साधारणपणे कपड्यावरती केल्या जातात आणि ह्या मूलभूत परिसज्जेच्या प्रक्रिया केल्यानंतर, म्हणजे वस्त्रावरती मूलभूत परिसज्जेच्या प्रक्रिया केल्यानंतर वस्त्र रंगायची किंवा वस्त्र छपाईची प्रक्रिया जी आहे ती कपड्यावरती वापरली जाते. विविध परिसज्जेच्या प्रक्रिया ह्या नवीन तयार झालेल्या कापड अधिक सुंदर दिसण्यासाठी, शिवाय त्याच्यातील काही गुणधर्म हे वाढवण्यासाठी, म्हणजे त्या कपड्यांमधील काही गुणधर्म जे आहेत ते वृद्धिंगत करण्यासाठी, म्हणजे त्याची मजबूती वाढवण्यासाठी, त्याचा वॉटर रेझिस्टन्स वाढवण्यासाठी, त्याचा फायर रेझिस्टन्स वाढवण्यासाठी, म्हणजे आपण हे गुणधर्म आहेत. आपण फर्स्ट युनिटमध्ये म्हणजे पहिल्या युनिटमध्ये वस्त्रतंतूची गुणधर्म प्रायमरी आणि सेकंडरी याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केलेली आहे. तर हे प्रायमरी गुणधर्म किंवा हे सेकंडरी गुणधर्म जे आहेत ते आणखी जास्त चांगल्या पद्धतीने कपड्यामध्ये हे करण्यासाठी, म्हणजे त्याची उपयोगिता वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या परिसज्जेच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या आपण कपड्यांवरती, तंतूवरती, धाग्यावरती करत असतो आणि ज्याच्यामुळे कपड्याचं सौंदर्य मूल्य जे आहे आणि मार्केट कॉस्ट म्हणजे किंमत जी आहे ती त्या तंतूची, कपड्याची किंवा धाग्याची जी आहे ती त्या ठिकाणी वाढत असते. वस्त्र रंगवण्याच्या प्रक्रियेमध्ये धागे किंवा कापड विविध रंगामध्ये बुडवून त्यांना रंग दिले जातात. तर वस्त्र छपाईमध्ये कपड्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स किंवा डिझाईन जे आहेत त्या एका रंगात किंवा वेगवेगळ्या रंगामध्ये छापले जातात. म्हणजे ही बेसिक फरक जो आहे तो रंगामध्ये आणि रंगामध्ये आणि छपाईमध्ये हा आहे की रंगामध्ये वस्त्र रंगवलं जातं आणि छपाईमध्ये वस्त्रांवरती एका रंगाची किंवा वेगवेगळ्या रंगाचे नमुने जे आहेत, डिझाईन जी आहे ती त्याच्यावरती छापली जाते किंवा तयार केली जाते आणि त्याकरिता रंग हे द्रव स्वरूपात किंवा इतर स्वरूपामध्ये वापरले जातात. आता रंगीत वस्त्र तयार करण्यासाठी तंतू, धागे किंवा कापड या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये रंग जे आहेत ते दिले जातात. मग कोणत्या टप्प्यामध्ये रंग द्यायचा हे त्या कपड्याचा उपयोग, त्याचा दर्जा आणि त्याच्यावर रंगाचा होणारा परिणाम ह्या गोष्टी लक्षात घेऊन ती प्रक्रिया जी आहे ती त्याच्यावरती ठरवली जात असते. तंतूंना जर रंग दिले, म्हणजे रंगवण्याची प्रक्रिया ही 3 स्टेजला होत असते. पहिली स्टेज म्हणजे तंतू रंगवणे, दुसरी स्टेज म्हणजे धागा रंगवणे आणि तिसरी स्टेज म्हणजे कापड रंगवणे. तर पहिल्या स्टेजवरती म्हणजे तंतू रंगवल्यावरती तो जास्त पक्का किंवा जास्त काळ टिकणारा असा तो राहतो. धाग्यांना रंग दिला तर तो त्याच्या खालोखाल पक्का राहतो, परंतु जर कापडाला रंग दिला डायरेक्ट तर तो
त्याच्याही खालोखाल तंतू कपड्यावरती टिकाऊपणाच्या दृष्टीने तो राहत असतो. म्हणजे सर्वात चांगला टिकणारा रंग जो आहे कपड्याचा तो म्हणजे जर तंतू रंगवून त्याच्यानंतर जर धागा निर्मिती आणि वस्त्र निर्मिती केली असेल तर तो रंग जो आहे तो जास्त काळ किंवा कापड फाटेपर्यंत त्या कपड्यांवरती तो टिकत असतो. म्हणून साधारणपणे तंतूंची रंगाई करून जर वस्त्र निर्मिती केली तर ते त्याच्यासाठी दीर्घकाळ टिकणारा रंग जो आहे तो त्या ठिकाणी राहत असतो. आता सिलेक्शन ऑफ डाईज म्हणजे की रंगाची निवड ही कशी केली जाते, कारण की रंग हा वेगवेगळ्या तंतूनुसार रंगाची निवड जी आहे ती केली जात असते. कपड्याकरता योग्य रंग जर निवडायचा असेल तर त्याच्यासाठी वनस्पतीज, प्राणीज आणि कृत्रिम तंतू याच्यावरती कोणते रंग पक्के बसतात हे पहिल्यांदा माहीत असणं आवश्यक आहे, म्हणजे अत्यावश्यक आहे. साधारण सुती आणि लिनन तंतूंकरता जे रंग वापरतात ते रेयॉनकरिता देखील वापरता येतात, परंतु इतर तंतूंकरिता वेगवेगळ्या रंगांची गरज असते. म्हणजे सुती आणि लिनन या तंतूसाठी जो रंग वापरला जातो तोच मानवनिर्मित रेयॉन तंतूसाठी देखील वापरला जातो, परंतु इतर तंतूंसाठी वेगवेगळ्या रंगांचा उपयोग जो आहे तो करावा लागतो. जेव्हा एखादा रंग कपड्यावर सहजासहजी बसतो व रंग पक्का करण्यासाठी कोणत्याही इतर पदार्थाचा म्हणजे फिक्सिंग एजंटचा वापर त्या ठिकाणी गरज नसते, अशा रंगांना डायरेक्ट रंग किंवा प्रत्यक्ष रंग असं म्हणतात. आणि हे प्रत्यक्ष रंग सहजासहजी उपलब्ध देखील असतात, म्हणजे ते उपलब्ध होतात आणि हे रंग स्वस्त आहेत. त्याच्यासोबतच ही रंगवण्याची पद्धत देखील सोपी आहे. मात्र हे रंग जास्त काळ आपल्या कपड्यावरती टिकून राहत नाही. म्हणजे फिक्सिंग एजंट जरी वापरला तरी हा रंग जास्त काळ आपल्या कपड्यांवरती टिकून राहत नाही. रंगवण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया होत नसून हे रंग केवळ कापडामध्ये पाण्याच्या माध्यमातून शोषले जातात. प्रत्यक्ष रंग म्हणजे मुख्यतः अमाइन्स किंवा फिनॉल्स असून ते पाण्यामध्ये द्राव्य असतात आणि म्हणून रंगवल्यानंतर हे रंग म्हणजे आफ्टर कलरिंगच्या प्रक्रियेनंतर धुण्यामध्ये हे रंग निघून जात असतात. म्हणजे पण थोड्या प्रमाणात निघतात, खूप असं जास्त प्रमाणात हे रंग निघत नाही. रंगाचा पक्केपणा जो आहे तो धुतल्यानंतरही रंग न निघणे किंवा रंग न बदलण्याची क्षमता त्या कपड्यामध्ये राहणं याच्यासाठी रंगाचा पक्केपणा जो आहे हा वेगवेगळ्या परिस्थितीवरती अवलंबून असतो. उदाहरणार्थ एखादा रंग जरी धुतल्यामुळे फिक्का झाला नाही तरी तो सूर्यप्रकाशामुळे फिक्का होऊ शकतो. म्हणजे धुण्याचा जरी त्याच्यावरती काही परिणाम झाला नाही तरी एखाद्या वेळेस तो सूर्यप्रकाशामुळे फिक्का होऊ शकतो किंवा धुतल्यामध्ये जरी तो म्हणजे धुताना जरी गेला तरी तो सूर्यप्रकाशामध्ये एखाद्या वेळेस जाणार नाही. अशा दोन्हीही पद्धतीमध्ये रंगाचा पक्केपणा जो आहे तो त्या ठिकाणी परिणाम करत असतो. याशिवाय रंगाचा पक्केपणा हा ज्या घटकाचा परिणाम त्याच्यावर होतो जसे की घाम, शुष्क धुलाईची प्रक्रिया, विरंजनाची प्रक्रिया, क्षारयुक्त असणारे पाणी, स्विमिंग पूलमधील पाण्यात मिसळलेला जो घटक असतो तो घटक जसं की त्याला क्लोरीन म्हणतात, तर तसंच सोबतच वातावरणातील वायू किंवा दूषित घटक किंवा प्रदूषके याच्यामुळे देखील काही रंग जे आहेत तो कपडा ओला असताना निघण्याची शक्यताही त्या ठिकाणी जास्त असते. दुसऱ्या कपड्यांना लागण्याची शक्यता असते. आपल्या स्किनला देखील हा रंग लागण्याची शक्यता असते. कधीकधी हे रंग जे आहेत ते कपड्याला थोडं जरी ब्रश केलं किंवा क्रश केलं तरी हे रंग त्या ठिकाणचे फिक्के होण्यासाठी सुरुवात होतात किंवा घर्षणामुळे देखील हे रंग कमी होत असतात. म्हणजे ज्या ठिकाणी कपड्यावरती ट्रेस येतो किंवा घर्षण होतं तर साधारणपणे एल्बोचा जो भाग असतो, गुडघ्याचा जो भाग असतो याच्यावरती कापड जे आहे ते ताणला जातं किंवा त्याच्यासोबत त्याची घर्षणाची क्रिया जी आहे ती होत असते आणि म्हणून त्या ठिकाणचं पोर्शन जे आहे ते लवकर त्या ठिकाणी फिक्कं होऊ शकतं किंवा त्या ठिकाणचा रंग जो आहे तो साधारणपणे लाईट होण्यासाठी किंवा बदलण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवात ही होत असते. कपड्यासाठी एखादा रंग निवडल्यानंतर
फॉर्म्युलासारखा, म्हणजे त्या ठिकाणी रंगवण्याचा फॉर्म्युला जो आहे तो सारखाच ठेवायला हवा. जो रंग आपण वापरू त्याचा लॉट नंबर लक्षात ठेवावा किंवा त्याची नोंद ठेवावी. आता ही जी माहिती आहे ही साधारणपणे फॅक्टरीजमध्ये जेव्हा कापड रंगवले जाते ही त्या लोकांसाठी आहे की कलरचा नंबर, म्हणजे त्या शेड जे असतात तर त्या शेडनुसार त्याचा नंबर दिलेले असतात, तर ते नंबर लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्याचा फॉर्म्युला हा सारखाच वापरला पाहिजे. नाही तर अखंड असणारं जे कापड आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची लेयर्स, म्हणजे रंगाचे वेगवेगळे छटा ज्या आहेत त्या ठिकाणी तयार होऊ शकतील. म्हणून लॉट नंबर आणि प्रोसेस या दोन्ही गोष्टी ह्या सारख्या ठेवण्यासाठी, मेंटेन ठेवण्यासाठी त्या लोकांना तिथे काळजी घ्यावी लागते. म्हणून तेव्हाच समान छटेचा रंग जो आहे तो त्या ठिकाणी तयार होईल. रंगाचे प्रमाण जर वेगवेगळे घेतले, पाण्याचे प्रमाण जर वेगवेगळे असले, उष्णता ही जर वेगवेगळी दिली किंवा तंतूची बनावट, वस्त्राची बनावट ही वेगवेगळी असली तर तयार रंगामध्ये बदल होण्याची शक्यता, म्हणजे जो मिक्सचर तयार करणार आहे त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. आणि वेगवेगळ्या किमतीचे रंग देखील, शेड्स वेगवेगळे असण्याची शक्यता आहे. म्हणून सारखे कपडे किंवा पडदे इत्यादी रंगवायचे असल्यास एकच डाय लॉट, म्हणजे एकाच डायचा लॉटचा रंग जो आहे तो त्या ठिकाणी वापरावा आणि त्याच्यामुळे येणारी कपड्यामध्ये छटाची तफावत जी आहे, शेडची चेंजेस जे आहेत ते त्या ठिकाणी येणार नाहीत. म्हणून साधारणपणे फॅक्टरीजमध्ये जेव्हा कापड रंगवलं जातं तेव्हा या स्वरूपाची काळजी जी आहे ती त्या लोकांना त्या ठिकाणी घ्यावी लागते. तर आता कापड रंगवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत तर साधारण 6 पद्धतीने कापड जे आहे ते रंगवले जाते. पहिली आहे स्टॉक डाईंग, दुसरं आहे टॉप डाईंग, तिसरं आहे यार्न डाईंग, चौथा आहे पीस डाईंग आणि पाचवं आहे डोप डाईंग किंवा द्रावण तयार करून कपडे रंगवणे आणि 6वं आहे गारमेंट डाईंग. आता ही प्रत्येक पद्धत जी आहे ती वेगवेगळ्या स्टेजवरती कपड्याला रंगवण्यासाठी मदत करते. आता वेगवेगळे स्टेज म्हणजे काय, तसं आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये बोललो होतो की रंगवण्याची क्रिया जी आहे ती तंतू, धागा आणि वस्त्र या 3ही पद्धतीमध्ये केली जाते. म्हणजे काही पद्धतीमध्ये तंतू रंगवले जातात, तर काही पद्धतीमध्ये धागे रंगवले जातात आणि काही पद्धतीमध्ये कापड रंगवलं जातं. तर ह्या ज्या काही आपण आता इथे 6 पद्धती बघितल्यात त्याच्यापैकी कोणती पद्धत कोणत्या गोष्टीसाठी उपयुक्त आहे याच्याबद्दल आपण आता माहिती घेऊया. तर पहिली पद्धत जी आहे ती म्हणजे स्टॉक डाईंग. तर ही पद्धत जी आहे ती फक्त तंतू रंगवण्यासाठीच केली जाते. म्हणजे स्टॉक डाईंगच्या माध्यमातून फक्त तंतूच रंगवला जातो, त्याच्यात धागा किंवा वस्त्र रंगवले जात नाही. दुसरी जी आहे ती टॉप डाईंगची पद्धत आहे. ही म्हणजे उनी तंतूंवरती विंचरलेल्या उनी तंतूंना स्लीवर या टप्प्याने केली जाते. म्हणजे टॉप डाईंगची जी पद्धत आहे ही फक्त विंचरलेल्या उनी तंतूंसाठीच वापरली जाते. म्हणजे प्राणीजमध्ये फक्त लोकरसाठीच ही टॉप डाईंगची पद्धत जी आहे ती वापरली जाते. त्याच्यानंतर आहे यार्न डाईंग. यार्न डाईंग म्हणजे तंतूपासून धागा तयार केल्यानंतर, म्हणजे धाग्यावरती यार्न डाईंगची जी प्रोसेस आहे ती वापरून धागा जो आहे तो रंगवला जातो. त्याच्यानंतर आहे पीस डाईंग. तर पीस डाईंग जे आहे ते कापड तयार झाल्यानंतर, म्हणजे तयार झालेल्या कापडाला रंगवण्यासाठी पीस डाईंगचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आहे डोप डाईंग किंवा द्रावण तयार करून रंग देणे. तर याच्यामध्ये धाग्यापासून वस्त्र तयार झाल्यानंतर हे रंगवले जाते. म्हणजे हे पण डायरेक्ट कपड्यांवरतीच रंगवण्याची प्रक्रिया केली जाते. आणि गारमेंट डाईंग म्हणजे याच्यामध्ये कापड आणि शिवाय प्लस म्हणजे पोशाख, म्हणजे जेव्हा ड्रेस तयार होतो, गारमेंट तयार होतात, कपडे तयार होतात, तेव्हा रंगवण्याची जी प्रक्रिया केली जाते त्याला गारमेंट डाईंग असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये कापड पण रंगवलं जातं आणि प्लस नमुने म्हणजे तयार झालेले वस्त्र देखील याच्यामध्ये
रंगवले जातात. तर अशा पद्धतीने वस्त्र रंगवण्याच्या ज्या 6 पद्धती आहेत, तर ही प्रत्येक पद्धत ही वेगवेगळ्या तंतू, धागा आणि कापड याच्यासाठी वापरली जाते. तर पहिली पद्धत जी आहे ती पद्धत आहे ती म्हणजे स्टॉक डाईंग. तर स्टॉक डाईंग म्हणजे काय, तर ही पद्धत तंतू रंगवण्यासाठी वापरली जाते. म्हणजे याच्यामध्ये कापड रंगवलं जात नाही, धागा रंगवला जात नाही, तर याच्यामध्ये फक्त तंतूला रंगवले जाते. आणि ही प्रक्रिया जी आहे ती करण्यासाठी 2 पद्धतींचा वापर केला जातो. याच्यामध्ये जुनी आणि नवीन अशा 2 पद्धती आहेत. तर जुनी जी पद्धत आहे ती जास्त प्रमाणात वापरली जाते, कारण की पॅक केलेले तंतू वेगवेगळे केल्यानंतर रंगाचे द्रावण तंतूमध्ये प्रवाहित केले जातात. म्हणजे तंतू तयार झाल्यानंतर त्याला पॅक केल्यानंतर आणि हे तंतू वेगवेगळे केल्यानंतर त्याला रंगाच्या द्रावणामधून प्रवाहित केलं जातं किंवा रंगाचं द्रावण जे आहे त्या तंतूंमधनं प्रवाहित केलं जातं. आणि अशा पद्धतीने हा तंतू जो आहे तो रंगवला जातो. तेव्हा एका विशिष्ट तापमानावर ही जी प्रोसेस आहे ही एका विशिष्ट तापमानावरती केली जाते. आणि नवीन पद्धत म्हणजे बेल डाईंग. तर या बेल डाईंगमध्ये काय होतं की उनी तंतूकरिता सर्व प्रकारच्या कृत्रिम तंतूकरिता ही पद्धत जी आहे ती योग्य असते. याच्यामध्ये पूर्ण बेल एका मशीनमध्ये ठेवून त्याच्यामध्ये रंग प्रवाहित केला जातो. म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये काय आहे की रंगाच्या तंतूंचे बंच जे आहेत ते वेगवेगळे केले जातात आणि मग रंग जो आहे तो त्याच्यामध्ये प्रवाहित केला जातो. पण बेल डाईंगमध्ये काय आहे की पूर्ण पॅक जे गाठी असतात किंवा जे बेल असते ती एका मशीनमध्ये ठेवून त्याच्यामध्ये रंग जो आहे तो प्रवाहित केला जातो. आणि या पद्धतीमुळे वेळेची आणि श्रमाची देखील बचत होते. कारण की तंतूला वेगवेगळं करून रंगवण्यापेक्षा त्याला बंच स्वरूपात एकत्र रंगवलं तर त्याच्यासाठी कमी वेळ आणि कमी श्रम जे आहेत ते त्या ठिकाणी लागत असतात. रंगाचे द्रावण जरी भरपूर प्रमाणात तंतूमध्ये प्रवाहित केले तरी काही तंतूंना रंग न लागण्याची शक्यता या स्टॉक डाईंगमध्ये असू राहते. कारण की तंतूला वेगवेगळं करून आणि बंच स्वरूपामध्ये जेव्हा तंतू रंगवले जातात तेव्हा प्रवाहित केलेला रंग जो आहे तो साधारणपणे सगळ्याच तंतूंना लागेल याची शाश्वती किंवा ग्वाही या प्रक्रियेमध्ये राहू शकत नाही. काही ठिकाणी हा रंग त्या तंतूंपर्यंत पोहोचू शकत नाही. ब्लेडिंग आणि स्पिनिंग या प्रक्रियेमुळे रंग तंतूमध्ये अशाप्रमाणे फिरवला जातो की तो सगळीकडे एकसारखा रंग प्राप्त त्यांना करून देईल. ही पद्धत अतिशय परिणामकारक असून याची किंमत जास्त असते. मात्र त्यामुळे तंतूवर रंग अशा प्रकारे पक्के बसतात की ते सहजासहजी निघत नाहीत किंवा सुटत नाहीत. आणि या पद्धतीने रंगवलेल्या तंतूंवर स्पिनिंग प्रक्रिया किंवा धागा कापण्याची प्रक्रिया ही सहज त्या ठिकाणी होत नाही. जेवढ्या सहजतेने रंगवणे ह्या तंतूंवरती होते, कारण या प्रक्रियेमध्ये तंतूची लवचिकता जी आहे ती थोड्याफार प्रमाणात कमी होते. याकरता रंगवण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये या मिश्रणमध्ये किंवा या रंगवण्याच्या प्रक्रियेमध्ये लुब्रिकंट्सचा वापर जो आहे तो या ठिकाणी केला जातो किंवा वंगण म्हणून याचा उपयोग जो आहे तो या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये केला जातो की ज्याच्यामुळे ह्या रंगाचा पक्केपणा जो आहे तो आणखी जास्त प्रमाणात या तंतूमध्ये साठून राहू शकतो. तर अशा पद्धतीने आपण कपडे रंगवण्याची किंवा कापड रंगवण्याची पहिली प्रक्रिया जी आहे ती म्हणजे स्टॉक डाईंग याच्याबद्दल आपण आत्ता या ठिकाणी बोललेलो आहोत. पुढच्या तासिकेमध्ये आपण त्याच्यानंतरच्या प्रक्रियेबद्दल बोलूया. आत्ता आपण ही तासिका या ठिकाणी थांबवतो आहे. पुढच्या तासिकेमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.